नमस्कार, मी दीपिका. संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत. मी ऑफिसवरून आलेली आहे आणि मच्छी फ्राय करत आहे. सुरमई मच्छी आणलेली आहे, त्याला रवा मसाला लावून मी ती फ्राय करत आहे. रव्यामध्ये थोडासा मसाला, गरम मसाला, हळद आणि मीठ टाकून मी त्या मॅरिनेट केलेल्या मच्छी मी त्या रव्यामध्ये बुडवून तेलात फ्राय करत आहे. सुरमईला मी आधीच मीठ, मसाला, कोकम पाणी लावून ठेवलेले होते. ते फ्रीजमध्ये मी मॅरिनेट करून ठेवलं होतं. त्यात थोडंसं मीठ घालून मी मॅरिनेट करून ठेवलेलं होतं आणि नंतर मी हे सगळं फ्राय करत आहे. मला ऑफिसवरनं आल्यावर तेवढा वेळ मिळाला नाही सगळं शूट करायला. मला जेवढं करता आलं आहे तेवढं मी करत आहे. माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मला लाईक, सबस्क्राईब करा. माझी मच्छी आता मला परतायची आहे. एका साईडने पूर्ण शिजवून घेतल्यानंतर ती मी उलटी करून परतणार आहे चिमट्याने. एक चिमटा घ्यायचा आहे आणि त्या चिमट्याने मी ती मच्छी उलटी परतली आहे. एक एक करून मी मच्छी पूर्ण परतत आहे. हळूवारपणे मच्छीत परतायला लागते, कारण ती कुस्करली नाही पाहिजे, म्हणून ती हळूवारपणे चिमट्याने परतून घ्यायची आहे. आणि तळून झाली की एक पूर्ण तळून झाली, दोन्ही साईडने जर तळून होते तेव्हा ती मी मच्छी पूर्ण साईडला तव्यावर उभी करून ठेवायची, जेणेकरून त्यातलं तेल खाली नितळून येतं. माझी मच्छी फ्राय आता होत आली आहे. ती मी साईडला काढून ठेवणार आणि माझी मच्छी रेडी आहे. साईडला मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्यात मीठ टाकून मी ते पीठ मळून घेते. पीठ मळून झाल्यावर मी भाकरी लाटायला घेतली आहे. मी भाकरी लाटणीने लाटते, कारण की मला थापून बरोबर पटापट येत नाही आहे. तर मी ती सगळ्या भाकरी मी लाटूनच घेते. भाकरी माझ्या पद्धतीने तर टम्म फुगलेली दिसते. साईडला मी मच्छीची करी ठेवलेली आहे शिजवायला. त्यामध्ये थोडे पीस मी टाकलेले आहेत आणि माझं जेवण रेडी आहे. तुम्ही सगळ्यांनी जेवायला या. धन्यवाद.